बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील महापालिका ब्रिज जवळील रस्ते हे पाण्याखाली गेलेत। डेक्कन नदीत 2 चारचाकी बुडाल्याची माहिती आहे। रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकींचं मोठं नुकसान झालंय। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहे। प्रदीप, स्वरूप अगदी बरोबर आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतो आणि आपण पाहतो की महापालिकेच्या ब्रिज जवळ डेक्कनच्या नदी पात्रामध्ये जी वाहनं पार्क केली जातात, काही लोकांनी वाहनं जे आहेत ते काढलेली आहेत। मात्र रात्रीच्या वेळी जी वाहनं नदीपात्रातल्या रस्त्यावरती राहिलेली होती ती 2 चारचाकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या 2 चारचाकी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत। मात्र दोरीच्या साह्याने या गाड्यांना बांधून ठेवण्यात आलेला आहे। पाण्याचा प्रवाह जो आहे तो सुद्धा वेगाने आहे, त्यामुळे या गाड्या ज्या आहेत आपण पाहतोय की पाण्याखाली गेलेल्या आहेत। जवळपास 35,000 क्युसेक पाणी जे आहे ते मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे आणि या नदीपात्रातल्या रस्त्यावरती अनेक जण वाहनं जे आहेत ती पार्क करतात। मात्र महानगरपालिकेकडून काल सूचना दिल्यानंतर रात्रीच्या वेळी काही वाहनधारकांनी आपल्या वाहनं जे आहेत ती काढलेली होती। मात्र सध्या तरी आपल्याला 2 चारचाकी ज्या आहेत त्या या ठिकाणी पाण्यामध्ये बुडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। नदीपात्रातला संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। नदीपात्रातली वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या ब्रिजवरती येणारी वाहनं त्यांना सुद्धा महानगरपालिकेकडून सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात। मात्र काही वाहनधारक हे खरं तर नियमांचं पालन करत नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र सध्या तरी नदीपात्रामध्ये जाणारा रस्ता जो आहे तो बॅरिकेटिंग करून बंद केलेला आहे, कारण नदीपात्रातल्या रस्त्यावरती पूर्णपणे पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि हा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे। मात्र 2 चारचाकी ज्या आहेत त्या संपूर्ण पाण्यामध्ये बुडलेल्या आहे। आपण पाहतोय की हा ब्रिज समोर जर आपण पाहिलं तर बॅरिकेटिंग केलेलं आहे। मात्र बॅरिकेटिंग केलेलं असताना सुद्धा वाहनधारक मात्र जे आहेत नियमांचं पालन करत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण वाहनं घेऊन अनेक जण पाणी पाहण्यासाठी पुलावरती गर्दी करतायत। मात्र सध्या तरी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा पुलावरती पाहायला मिळत नाही। त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या खरं तर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की 2 चारचाकी ज्या आहेत डेक्कनच्या नदीपात्रामध्ये बुडालेल्या पाहायला मिळतात। सौरभ, बरोबर, धन्यवाद या माहितीबद्दल।